आणि आज आम्ही चाललेलो आहोत ॲड शूटला. डोंबिवलीमध्येच आहे लकीली. सो चला जाऊया, बघूया कसं आहे. आपली ओला राईड आलेली आहे कारण की जवळच आहे. आणि भाई धूप इथे मी आहे. आणि आउटफिट चेक मी लोकेशनवर देईन. ब्युटिफुलचा ड्रेस आहे, जून बेरी ऑफिशियल इंस्टाग्राम आय डीने दिला आहे. खूपच प्रिटी आहे. सो तो मी आज वेअर केलेला आहे. काय आहे ते, आलो आम्ही निवासाची तयारी करायला आलोय. असे ना फ्लॅट, सॅम्पल फ्लॅट असतात इथे सेल्स ऑफिसमध्ये. सॅम्पल फ्लॅटमध्ये आलो आणि डेकोर हा आहे आउटफिट. आणि क्रिप्ट खूप भारी वाटतंय ना. हा डेकोर खूप छान केलं इंटेरियर. म्हणजे हे सॅम्पल आहे ना, तुम्हाला दाखवू का? वॉश मध्येच मला लागते, खिशातच ठेवायला आली आहे मी. आणि वाव, आय लव्ह दिस. Ready? 3, 2, 1, go action. स्टाइल और कंफर्ट दोनों साथ चल सकते हैं, पर मेरी आणि थोडं पुढे यायचं का? रेडी? 3, 2, 1, go action. अब मिला एक ऐसा लाइफस्टाइल जो स्किन केयर रूटीन जितना एफर्टलेस है. चांगला नाही झाला. वाव, इथे आपण कधी घेणार असं घर? ऑलरेडी आहे आपलं, ऑलरेडी आहे. आपल्याला फक्त असं बनवलं नाही आम्ही, फक्त घेऊ ऐसा भी घर बनाएंगे, लेंगे और उसको ऐसा बनाएंगे. सध्या हे बघा हॉल आहे. हा घ्यायचंय का तुम्हाला? डोंबिवलीमध्ये आहे. 3, 2, 1, go. अब मिला है ऐसा लाइफस्टाइल जो स्किन केयर रूटीन जितना एफर्टलेस है. म्हणजे ती उभी रील होती ती घे ना, त्याला टाकायची होती. सो गाईज, आम्ही आलेलो आहोत घरी. तू गेलंस. सो चला, आम्हाला थोडं शॉपिंग करायला बाहेर पण जायचं आहे. तर जेवतो आणि मग बाहेरच जातो. आज आम्ही बनवलं आहे मँगो मोइतो. वाव वाव वाव, मँगो, इट्स मँगो सीझन. नाईस. असं एकदम गोड गोड नाही, असं सोवर आहे. आपण मोठ्या रेस्टॉरंट मध्ये खातो तिथं ना सेम. आम्ही आलेलो ओ केक्स मध्ये आणि घेतलेला आहे लावा केक. तू झोपले, ज्या मी जास्त वेळ नाही झोपले. सिरियल बघत होती यू नावाची. आणि आता उठून आम्ही आलो, काम होतं तर म्हणून तिथे आलेलो. आणि आता घरी जाऊन मस्त एअर फ्रायरमध्ये गरम करणार आणि मग फर्स्ट टाइम एअर फ्रायरमध्ये करणार आहे. सो लेट्स सी कसं होतं. आता आम्ही घरी आलो आहे आणि ज्युसरची ओपनिंग चालू आहे, अनबॉक्सिंग. मॅन्युअल ज्युसर. वाव, आता सगळे ज्यूस. आता यू नो आम्ही जास्त हेल्थ कॉन्शियस होणार आहोत. पप्पांना जास्त करून पाहिजे होता ज्युसर. वाव, लाईटला लुक सो
यु नो असं एकदम एस्थेटिक वाटतं एकदम. रिच वाइब्स. हाय मेंटेनन्स. Rich vibe येते. I feel like I'm staying in some apartment like villa. Shut up bro. Let's आता याचं पण चला चला सुरुवात. वर्ष ह्या घरात सगळे राहतात तसंच. ज्या वस्तू कशा आता 20-20 वर्षात चालल्यात तसं चाल बाबा 20 वर्ष. हा ना. चला आता आम्ही याच्यात पहिले गोड वस्तू म्हणजे आम्ही केक ऑलरेडी आणलाय तर आम्हाला गरम करायचं. आणि सो मी बोलत होती बेसिकली आम्ही आता ना खूप हेल्दी खाणार आहोत, हेल्दी पिणार आहोत, खाणार काय. सो आम्ही आता जे वेगवेगळे फ्रुट्स ना, फ्रुट्स नाही तर व्हेजिटेबल्स सुद्धा, जसं की कॅरेट्स मम्मा बोलली, सगळ्याच जसं आम्ही बनवलेलं आधी पण. आणि खरंच खूप हेच चालू करायला पाहिजे, तेच चांगलं असतं. सो त्याच्यासाठी एक सुरुवात आहे, नवीन सुरुवात. आणि हे खूप फॅन्सी. आता मला शब्द आठवला. फॅन्सी एकदम आहे. सो यामध्ये बनवायला पण मजा येईल. लेट्स सी कसं होणार ते तुम्हाला दाखवणार. असं टाकायचं फळ आणि असं दाबायचं आणि इथून ज्यूस आहे ना, इथे कचरा येणार, याच्यात कचरा येणार सगळं. आणि व्हॉट इज दिस? आणि हे एक बटन आहे फिरवायचं, एक वर चालू करायचा आणि मग वस्तू टाकत राहायचं. आणि मग तुला फुल पाहिजे अजून फास्ट होऊ शकतं. आणि खोलायचं आहे ना, ते हे वरती करायचंय आणि हे वरती काढायचं, मग हा कचराचा धुवून काढायचं झालं. आणि जाळी पण एक्साइटेड. प्रोसेस पण सगळी तुम्हाला व्हिडिओज मध्ये दिसत राहील आणि ह्याची पण दिसत. तर आता आम्ही केक जे आम्ही गरम करणार आहोत ते तुम्हाला दाखवतो. लावा फक्त एवढंच घ्यायचं. वेगळं आमच्या इथे नाहीये, सो त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालाय. तर हा हे आहे. आता ते बनवून घ्यायला आम्हाला बोलावं लागणार इलेक्ट्रिशियन. तर गाईज या सॉकेटला लावलेला आहे आणि आज सध्यासाठी इथे ठेवलंय. ओपन कर हे. चला. अरे भाई येस. असं यावरती ठेवायचं. हे जरा नीट ठेव हवाला. जाळी ठेवली. हो. पकड. चालू कर. अँड आता ऑन केला. सो दिस इज द मेन्यू. आणि तुम्हाला मेन्यू मध्ये आता एक एक खाली कुठलं पाहिजे मेन्यू तिथेच दाबायचं. आपलं काय आहे, फिश येतं, पिझ्झा फ्राईजच गरम करायचं आहे ना आपल्याला. हे काय आहे सर, स्टार्ट झालं. 22 मिनिट्स नको. 22 मिनिट्स नको. कमी कर 10 मिनिटच कर. 5 मिनिटात 10 मिनिटं करूया. बिकॉज लावा केक तो लावा. टेम्परेचर कमी कर 160. हे सगळं मम्मीला माहिती आहे का? हे नाही 60 कर. 160 150 कर. बस ठीक आहे. आता स्टार्ट कर. झालं. आवाज येईल ती बोलली. गरम पाठी वाफेल. हा येते. चला गाईस झालेलं आहे. आता बघूया. वो चला. trying to see. Wow. Wow, hot. गरम मस्त लागतो. गरम आहे, जाम गरम असेल. फुल परफेक्ट असं एकदम गरम भारी लागतो लावा केक यार. आपण घेतो ना सिझलिंग ब्राउनी ते तसं. मातीचा वास होतोय. पाऊस पडायचा.
गाइस ज्यूस होता है आमचं. गुड मॉर्निंग गाईज. हाय नेक्स्ट दिवस आणि सोनलने दाखवलं असेल ज्यूस बनवताना. सो हेल्दी ड्रिंक यू गाईज. मी तर लिटरली ब्रश पण नाही केला असेल. सोनल ब्रश केला ब्रश. आणि वातावरण असं आहे की म्हणजे कॅरेट, बीटरूट अँड लेमन अँड वॉटर. जिंजर पण टाकायचं होतं बट ठीक आहे बोलली ना. तर दिसतच आहे म्हणजे जो झोपायचं म्हटलं असे जात तोंड पण नाही धुतलं काही पण नाही धुतलं. तर वातावरणच असं आहे म्हणजे एकदम कोझी मस्त छान वाटतंय. पाऊस पडतोय बट आम्हाला इथे छान वाटतंय. बट जे वॉर चालू आहे जे सीन चालू आहे सगळं आता ते बघून टेन्शनच येत आहे आम्हाला. मी पराठा बनवतो ते झाल्यावरती सांगेन ना. ते दाखवतो. तर काय बोलत होती तेच वॉरबद्दल. सो ते चालू आहे. सो मी होप फॉर द बेस्ट बोलत होती मी पण आता पिते बघू. सोनल तर पिऊ शकते असं मला वाटतं बट मी आधी पण पियालेली ऑरेंजेस होते. मी कधीच नाही ट्राय केलं असं. मी ज्यूस सेंटरमध्ये पण नाही पियाले बिकॉज माझ्या मैत्रिणीसोबत कारण तिला पियायचं होतं म्हणून. कधीच नाही. मी मैत्रिणी आम्ही हेल्थ कॉन्शियस नाहीच होत. आम्ही असं विचित्रच काहीतरी मागवू पण असं काही चांगलं मागवणार नाही. हेल्दी अजून ब्रश नाही केला नाही. आता ब्रश करते आणि पिते आणि मम्मी पराठा पण बनवतात. कॅरेट मी जास्त म्हणजे गेल्या टाईमला आपण जे केलेलं ते ऑरेंजेसचं होतं. सो इट वॉज टेस्टी. ते पण टेस्टी आहे कारण यात लेमन पण टाकलं आहे म्हणून. यात जिंजर टाकला तर अजून थोडंसं हिट होईल. पण मला मम्मा एवढं नको आय विल टेक शॉर्ट्स फर्स्ट. मी एवढं नाही पिऊ शकत. माझं शॉर्टच घ्यायचं आहे तुला ह्याचंच अर्ध. आणि जे ह्याचं जे बोलतो ना रिमेनिंग होतं ना त्याचं मम्मी आता पराठा करते. जो क्रश जो राहिला रंबल असतो ना त्याचं पराठा. आज एकदम जास्त हेल्दी मॉर्निंग झाली आहे. जी की मॉर्निंग नाही आहे दुपारचे 12 वाजलेत. बट लवकर उठलो आम्ही आणि फोन बघत टाइम निघून गेला. कोण असं आहे जे लवकर बट फोन बघत कधी टाइम निघून जातो काय समजत. सिंदूर ऑपरेशन जे झालं रात्रीत ते सगळं आम्ही बघत होतो. बापरे काय होणार आहे मला ते समजत नाही. मम्मीने बनवलेला इथे पराठा जे काही क्रश जो राहिलेला होता त्याचं चीज टाकून आता आम्ही ते खातो. तर गाईज मी फर्स्ट टाइम पिणार आहे अँड आय एम सुपर नर्वस. इट्स नॉट दॅट ग्रेट टेस्ट बट ठीक आहे आय कॅन ड्रिंक. बिकॉज ऑफ द लेमन. मला सॉर गोष्टी जास्त आवडतात. तेच तर नाही तर ते अजिबात पिऊ नाही तर फक्त कॅरेटचं टेस्ट आलं असतं आणि ते नाही पिऊ शकत मी पण. आणि पराठा वगैरे असं आहे ऑब्विसली तो आम्ही खातोच. बीटरूट पराठा इज माय फेवरेट. दिस इज कॅरेट पराठा ना. अच्छा ही होगा. मी काय नाही. आणि हे पण छान आहे. आय लव्ह इट. भूत दिसते भूत. सो आज आम्ही हे मागवलंय सगळं टू चिल टू नेटफ्लिक्स अँड चिल. बघू आता काय बनवतो. आणि आता आम्ही बनवत आहोत मँगो. काय बनवत आहोत आपण? मँगो ज्यूस मस्तानी. माहिती नाही काय बोलायचं.
बट यात टाकलाय मँगो चा पल्प, दूध, शुगर, आता मम्मीने मीठ पण टाकलं थोडंसं. आता ब्लेंड करणार. बर्फ पण आहे आणि आता आपण ब्लेंड करून घेऊया. देन विल ॲड आईस्क्रीम. मैंगो सीजन इज ऑन. बट मैंगो सीजन मध्ये बारिश हो रही है तो मैंगो सीजन का और मजा आ रहा है. तर गाईज आम्ही जेवण झालेलो आहोत आणि इथे मम्मीने मँगोचा ज्यूस शेक केलेला आहे रेडी. आणि इथे आईस्क्रीम मागवलेला व्हॅनिला आईस्क्रीम. आणि तिथे ड्रायफ्रुट्स कटरमध्ये ड्रायफ्रुट्स कट करू. तुम्ही ना गाईज म्हणजे ना लिंक्स यूट्यूबचे डिस्क्रिप्शनमध्ये चेक करत राहा. मी काही ना काहीतरी लिंक्स अपलोड करत राहीन. कारण की ना मीशो, शॉप्सी, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन ह्याच्यावरती भरपूर सेल्स वगैरे चालू असतात ना, तर त्याचे मी सगळे लिंक्स अपलोड करत जाईन. तुम्ही म्हणजे बाय करू शकता. कारण की खूप लोकांना प्रश्न असतो, मला मेसेज करतात की हे प्रोडक्ट कुठून आहे, हे प्रोडक्ट कुठून आहे. तर ते सगळे मी लिंक्स डिस्क्रिप्शनला देत जाईन. तर चला आता आपण हे मँगो मस्तानी बनवत आहोत. त्याच्यासाठी हा शेक, मग आईस्क्रीम आणि मग ड्रायफ्रुट्स. सो लेट्स डू इट. टेस्ट नॉर्मल व्हॅनिला फ्लेवर आहे. कारण ते कशात टाकू शकतो. टाकू. दिस इज व्हॅनिला टेस्ट गुड ओनली. मॅगडीवाला वाटतोय ग. हा ना. जा रही मी. सुपर अमेझिंग टेस्ट आहे. ब्लिंकेट मध्ये मागवलं. आजकाल आम्ही जास्त बाहेरून घेतच नाही. त्याच्यावरती तुम्हाला पाहिजे तर आम्हाला पाहिजे तर आम्ही अजून पण टाकू शकतो. दिसतच नाही. वाव, लुक सो गुड. सो गाईज आमची मँगो मस्तानी इज रेडी अँड रेडी टू टेस्ट इट. काय मस्त. अरे मजा येते. भारी वाटतं ना. ये